स्वप्नीलची ही काळीच पिळवटून टाकणारी आपण सुसाईड नोट बघितली। त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची सध्याची मानसिकता काय आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत शाहू जनक घराण्याचे वंशज आणि भाजपचे नेते समरजित घाटगे आहेत। समरजितजी, स्वागत आहे तुमचं साम टीव्हीवर। आपण बघितलं स्वप्नील लोणकर हे प्रातिनिधिक स्वरूपातलं आहे, मात्र तुम्ही मागच्या काही काळामध्ये या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी बोललात, शिष्टमंडळ घेऊन देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही भेट घेतली होती। या विद्यार्थ्यांच्या बरोबर बोलल्यानंतर काय त्यांच्या भावना होत्या, काय जाणीव झाली तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर? नाही, सर्वप्रथम जे दुर्दैव घटना काल झाली स्वप्नील बद्दल, मी कालच त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया व्यक्त केली की मी सर्व राज्याच्या विद्यार्थ्यांना विनंती केली की अशी कुठलीही पावलं आपण घेऊ नका, कुठेही खचून जाऊ नका। आपण येत्या काळामध्ये हे युद्ध जिंकायचे आहे। मी स्वतः म्हटलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तुमच्या पाठीशी राहणार आहे, काय लागलं तर आपण माझ्याशी संपर्क साधा, पण कुठेही मानसिक खच्ची करून घेऊ नका। याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा इथं जो येतो, जे मला आज इथं उल्लेख करायचा आहे की त्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची या मुलांनी परीक्षा दिली होती, प्रिलिम्स क्रॅक केले होते, पण इंटरव्ह्यू नाही झाल्यामुळे आणि परीक्षा नाही झाल्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याला दुर्भाग्यपूर्ण हे पाऊल घ्यावं लागलं। मी याच्यामध्ये एक मोठा मुद्दा जो मला घ्यायचा आहे की मागच्या 2 वर्षापासून एमपीएससी परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत। त्याच्यामुळं मला वाटतं मागच्या वर्षी मुलं रस्त्यावर आल्यानंतर राज्यसेवेच्या काही परीक्षा घेतल्या गेल्या, पण ग्रुप बीचे कंबाईन ग्रुप बीचे जे परीक्षा आहेत त्याची ॲड 2020ला आली, पण परीक्षा नाही। कंबाईन ग्रुप सीचे ॲड पण नाही, परीक्षा पण नाही, 2020 आणि 21ची नाही। आज आपण जर बघितलं तर प्रत्येक वर्षी एमपीएससीला 3.5-4 लाख मुलं त्याच्या एंट्री घेतात, म्हणजे या 2 वर्षामध्ये 7 ते 8 लाख मुलं आज वारेवर आहेत। आणि पेपरमध्ये मी बघितलं की 1.5 ते 2 लाखपर्यंत नियुक्त्या रखडलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टींमुळं मला वाटतं की या सगळ्या मुलांवर प्रचंड डिप्रेशन आहे। पण मी या निमित्ताने सांगतो की ही आता वेळ आलेली आहे की आपलं सर्व पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवून या मुलांना एक मानसिक आधार दिला पाहिजे, एक कॉन्फिडन्स दिला पाहिजे की आपण हा निर्णय घेतोय। आणि मी शाहू महाराजांचा जनक घराण्याचे वंशज म्हणून, आणि स्वतः मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, आय हॅव पास टू एन एक्झाम ज्याचे रिझल्ट्स 2% आहेत। मी या मुलांची व्यथा समजू शकतो, म्हणून मी वारंवार म्हणतो की या मुलांच्या खंबीरपणे मी पाठीशी आहे। अगदी समरजितजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोरोनाचं कारण देऊन चालढकल हे सरकार करते, असा सुद्धा एक सूर आता विरोधी पक्षानं उपस्थित केलेला आहे। कारण कोरोनाचं कारण यूपीएससीच्या परीक्षा सुरू आहेत, आता पुढच्या काही दिवसांमध्ये यूपीएससीच्या इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहेत, मग एमपीएससीच्या परीक्षा घ्यायला काय अडचण आहे, असा सुद्धा सवाल आहे। नाही, बरोबर आहे। मागच्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षा झाल्या, मला वाटतं यावर्षी यूपीएससीची परीक्षेची तारीख ऑक्टोबरमध्ये दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ते परीक्षा होणार आहेत। जेव्हा मागच्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षा झाल्या, हो त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झाली आहे, काही मुलांनी व्हिडिओज पण केले की आम्हाला हे हाल होतात, पण सरकारने निर्णय घेतला की वी हॅव टू टेक दीज एक्झाम्स। आणि त्याप्रमाणे माझं म्हणणं आहे की जेव्हा आपण पोटनिवडणुकांचा निर्णय घेतो, जेव्हा आपण येत्या काळामध्ये IPLचे मॅचेस सप्टेंबरमध्ये होणार आहे, विच द स्टेट गव्हर्नमेंट इज गोइंग टू प्रोव्हाइड सिक्युरिटी टू दीज मॅचेस, तर त्या धर्तीने मला वाटतं की एमपीएससीची परीक्षा ही घ्यायला पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये मुलांमध्ये फ्रस्ट्रेशन आलेले आहे आणि त्याच्यामध्ये ही परीक्षा आता घेण्याची गरज आलेली आहे। अगदी समरजितजी, तुम्ही शिष्टमंडळ घेऊन सुद्धा भेटायला गेला होता, देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही भेट घेतली। मगाशी माझा प्रश्न हाच होता की विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर त्यांच्या बोलण्यातनं काय जाणवतंय? कारण आपण बघितलं, एखादा विद्यार्थी जर 2-4 वर्ष अभ्यास करत असला, पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलाखती होत नाहीत, मुलाखती झालेल्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नाहीत, आणि जी तयारी करतायत मुलं 2-2, 3-3 वर्ष, त्यांच्या परीक्षा होत नाहीत। या सगळ्यामुळे कुठेतरी विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जायला लागले, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याबद्दल तुम्ही काय बोललात विद्यार्थ्यांशी? मी देवेंद्र फडणवीस साहेबांना जेव्हा भेटलो, मी एक भूमिका क्लिअर करतो की ह्या सगळ्या एमपीएससीचा असेल का मराठा आरक्षणाचा विषय असेल, मी माझ्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आलो आहे। सो आय वॉन्ट टू मेक माय स्टँड व्हेरी क्लिअर की शाहू महाराज जनक घराण्याचं वंशज म्हणून, एक शाहू ग्रुप म्हणून संस्थेचे चेअरमन म्हणून आणि एक स्वतः क्वालिफाईड इंडिव्हिज्युअल म्हणून मी या प्रक्रियेमध्ये आहे। आणि ह्याच्यामध्ये मी पक्ष हे सगळं बाजूला ठेवून मुलांची आज मानसिकता काय झालेली आहे की दे आर अंडर कम्प्लीट स्ट्रेस। म्हणजे जे मराठा समाजाच्या पण 2185 मुलांचे जे रखडलेले विषय आहेत त्या संदर्भात मी साहेबांना भेटलो होतो की हे रखडलेले विषय आहेत। मागच्या वर्षी यांचे सिलेक्शन झाले, सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र नाही मिळालेत
आणि कोर्टची ऑर्डर होती की त्यांना नियुक्त करा, पण ते नियुक्त नाही झाल्यामुळं आता त्याच्यामध्ये प्रचंड कन्फ्युजन निर्माण झालेला आहे. विषय हा 2185चा पण नाही आहे. ओव्हरऑल MPSCमध्ये एक्झाम झाल्याने मग रखडलेल्या नियुक्त्याचा विषय डिले झाला आहे. मुलांनी मला असं म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री महोदय असतील आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांना पत्र व्हॉट्सअप केले. त्याची एक कॉपी मला मुलांनी पाठवलेत. ते काय म्हटलेत की एक तर आमच्या नियुक्त्या करा, नाहीतर आम्हाला आत्मदहन करायची परवानगी द्या. हे वाचल्यानंतर मी मुलांना मेसेज केला की कृपया अशी कुठलीही तुम्ही पावलं घेऊ नका. पण एक्स्ट्रीम डिप्रेशनमध्ये ही मुलं आलेली आहेत. त्यांचं फ्युचरचं काय आणि ते एजबार होण्याची सगळ्यात मोठी भीती जी निर्माण झालेली आहे आणि ते व्हॅलिड पॉईंट आहे. याच्यामुळं त्यांच्या फ्युचरमध्ये अनसर्टन निर्माण झाली. अगदी समरजीतजी, दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या वर्षी ज्यावेळेला सरकारनं जाहीर केलेलं होतं की परीक्षा लांबल्या तरी मुलांना वय वाढवून दिलं जाईल, त्याची वयोमर्यादा वाढवून दिली जाईल. हे फक्त सरकारमधल्या मंत्र्यांनी सांगितलं, कुठेही त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्याचा GR निघाला नाही. त्यामुळे मुलांमध्ये अजून मानसिकता मुलांची टोकाला गेलेली असं दिसतंय. कारण जर वय वाया गेलं, 4-5 वर्ष अभ्यास करून जर परीक्षाच न देता वय वाया गेलं तर त्याच्यासारखं दुर्दैव काय आहे? नाही, आय कम्प्लिटली ॲग्री. कारण मी आता कालच कोल्हापूरमध्ये काही मुलांशी भेटलो. सांगलीमधल्या काही मुलं मला कोल्हापूरला येऊन भेटली. ती कोल्हापूरची मुलं कुठली राधानगरीची आहेत, भुदरगडची आहेत, पन्हाळ्याची आहेत, पण ती कोल्हापूरला राहतात. कारण दे आर एम्बॅरेस्ड की गावी जायला ते एम्बॅरेस व्हायला लागलेत की गावी गेल्यानंतर त्यांचे पालक, त्यांचे नातेवाईक, शेजारची म्हटलं काय झालं पुढे, तुझं काय होणार आहे पुढे, तुझं फ्युचरचं काय नियोजन आहे, त्यांना ते उत्तर देता येत नाही. त्याच्यामुळे ते कोल्हापूरला सिटीमध्ये राहत आहेत अँड दे डोंट वॉन्ट टू गो अँड फेस दोज क्वेश्चन्स. जो एज बारचा विषय सरकारने बोलला होता त्याच्यावर पण सरकारने निर्णय घेतला पाहिजे. मला आता वाटतं की ही वेळ आलेली आहे की हे सगळं राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या अधिवेशनाच्या नंतर मला वाटते की सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन या मुलांच्या भविष्यासाठी आता वी नीड टू टेक दिस डिसिजन्स, इमिजिएटली टेक दिस डिसिजन्स. मी आता इथं येऊन सरकारने काय चुकले, कसं चुकले, मी या विषयावर पडत नाही. ॲज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ क्वालिफाईड इंडिव्हिज्युअल मला हे फार वाईट वाटतं. आणि जेव्हा मी मुलांना म्हणतो की तुम्ही अशी पावलं घेऊ नका, आय थिंक सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, आपल्याला सगळ्यांना या अधिवेशनामध्ये एकत्र येऊन अधिवेशनानंतर एक मीटिंग घेऊन या 3-4 मुद्द्यांवर तातडीने सरकारने आणि सगळ्यांनी मिळून हे निर्णय घेतलेच पाहिजे मुलांच्या भविष्यासाठी. अगदी मुलांच्या भविष्यासाठी हा सगळा निर्णय घेतला पाहिजे. आता समरजीतजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी जिल्ह्यातली मुलं संपूर्ण जिल्ह्यातली मुलं जिल्हा लेवलला म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी येत असतात अभ्यास करायला. राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यातली मुलं पुण्यासारख्या ठिकाणी येत असतात. तुम्ही ग्रामीण भागातलं नेतृत्व करता, शेतकरी गोरगरिबांचं नेतृत्व करता. अशा वेळेला एखाद्या शेतकरी कुटुंबातला मुलगा ज्यावेळेला पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला असतो किंवा अभ्यास करायला असतो MPSCचा, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष तो अभ्यास करतो, या कुटुंबांना खर्च कसा परवडतो याचं कारण असं खर्च तर प्रचंड आहे. कारण राहायचा, जेवायचा खर्च, सर्व्हाइव्ह करायचं पुण्यासारख्या ठिकाणी आणि एकही पैसा न कमवता, त्यावेळेला त्या कुटुंबाची अवस्था आणि तुम्ही जसं सांगितलं की त्यांना गावी जाणं पण मुश्किल झालेलं आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांची काय मानसिकता आहे? नाही, मी परत राज्यभरांच्या विद्यार्थ्यांना म्हणतो की ॲज अन इंडिव्हिज्युअल मी या सगळ्या प्रक्रियेत आपल्यात आहे. आपल्याला कधी काय अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधा. कारण आज मेंटल स्ट्रेस आणि इकॉनॉमिक स्ट्रेस ह्या मुलांवर प्रचंड आहे आणि त्यांच्याशी बोलायला कोण नाही. त्यांच्या या प्रक्रियेमध्ये मला माहीत नाही की स्वप्नीलशी जर कोणी बोललं असतं तर हा डिसिजन त्याला डिले करण्यामध्ये किंवा त्याची समजूत काढण्यामध्ये केलं असतं. कारण हे त्यांनी पायलाप केलं. म्हणजे घरामध्ये कोणाला वाटलं नाही हा असा निर्णय घेऊ शकतो, कारण त्याला कोणाशी बोलता नाही आलं. मी आज माझं नाही, मी सगळ्या राजकीय व्यक्त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की आपल्याला या मुलांकडे रीच आउट केलं पाहिजे. या मुलांना तो कॉन्फिडन्स दिला पाहिजे की पुढे आपण हे डिसिजन्स घेणार आहोत. मी स्वतःहून हे काल व्हिडिओ सोडल्यानंतर मला राज्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांचे रात्रभर मी त्या विद्यार्थ्यांशी फोनवर बोलतोय. इथं इंटरव्ह्यू यायच्या आधी पण 10-12 कॉल्स मी घेतलेत की तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडून जे काय करता येईल मी करेल. बट दे आर इन अ व्हेरी बॅड स्टेट ऑफ माइंड. म्हणजे मला त्यांच्याशी समजूत काढताना एक मुलगा म्हटला, साहेब काय करू, मला आर्थिक प्रॉब्लेम्स फार व्हायला लागलेत, काय पुढे करायचं, तुम्ही मला सांगा एक्झाम कधी होणार, तुम्ही मला सांगा मी एजबार झाल्यानंतर मी MPSCचं काय करू, का घरामध्ये जाऊन मी आता काय वेगळा व्यवसाय करू का, आणि ते व्यवसाय केलं तर पुढे त्या व्यवसायाचा फ्युचर काय, अशा प्रश्नांची मला उत्तर द्यावी लागली. आत्ता मला वाटतं की राजकीय लोकांनी आपले राजकारण बाजूला ठेवून या मुलांना खंबीरपणे पाठीशी राहून त्यांना कॉन्फिडन्स द्यायची गरज आता आलेली आहे.
अगदीच या मुलांना धीर देणं गरजेचं आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे एमपीएससीची परीक्षा म्हणजे अग्निपरीक्षा आहे आणि ती पास होऊन सुद्धा जर मुलांवर अन्याय होत असेल तर मग त्यासारखं दुर्दैव का नाही. एमपीएससीनं स्वप्नील लोणकरचा बळी घेतला आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आता वाट किती वेळ पाहायची हा सगळा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. वयाच्या 24व्या वर्षी फुरसुंगीमध्ये राहणाऱ्या स्वप्नील लोणकरनं आत्महत्या केली. 2019 मध्ये तो एमपीएससीची परीक्षा पास झाला, पूर्व परीक्षा पास झाला, मुख्य परीक्षा पास झाला, मात्र त्याला नियुक्ती मिळाली नाही, त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यामुळे निराशेमध्ये जाऊन त्यानं आत्महत्या केली. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत शाहू जनक घराण्याचे आणि भाजपचे नेते समरजित घाटगे आहेत. समरजितजी, सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं तर या अगोदर गेल्या वर्षी मराठा आरक्षणाचं सरकारनं कारण दिलं. मराठा आरक्षण अनेक दिवस या सगळ्याचं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता यानंतर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला तरी सुद्धा एमपीएससी बाबत राज्य सरकार काही वेगानं करताना दिसून आलं नाही. दोन गोष्टी लेट बी व्हेरी क्लिअर की एमपीएससी परीक्षा घेण्याचं आणि जे कोर्टामध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा आणि ह्याचा काही लिंक करायचा संबंध नाही आहे. मराठा समाजाचा पण विषय असला तर जे 2185 नियुक्त्या होत्या आणि 2014 पासून 1246 ज्या रखडलेल्या नियुक्त्या होत्या त्याच्यामध्ये व्हेरी क्लिअरली मागच्या वर्षी ही कोर्टची ऑर्डर होती की तुम्ही त्या नियुक्त्या करून टाका. आणि जसं आपल्याला माहिती आहे की 14 सरकारने 14 दिवसाची वेळ मागितली. सरकारने म्हटलं होते की सुपर न्यूमरो सिस्टममध्ये आम्हाला करायला काय हरकत नाही. कोर्ट पण म्हटले की वन टाइम करा, आम्हाला 14 दिवसाची वेळ द्या. ती 14 दिवसाची वेळ माझ्या हिशोबाने 1 तारखेला समाप्त झाली आहे. आणि त्यानंतर दुर्भाग्यपूर्ण ही काल इन्सिडेंट झाली. तो त्या रखडलेल्या नियुक्त्यांचा पण निर्णय या अधिवेशनामध्ये सरकारला घ्यावा लागेल. आणि एमपीएससीची परीक्षा म्हणजे फक्त मराठा समाजाचा विषय नाही, बहुजन समाजाचे राज्याचे सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या एमपीएससीची परीक्षाबद्दल जसं यूपीएससीनी परीक्षा ऑक्टोबरला डिक्लेअर केली आहे तशी एमपीएससीची परीक्षा माझं म्हणणं आहे की राज्य शासनाने या अधिवेशनामध्ये डिक्लेअर केली पाहिजे. अगदी त्यामुळे राज्य सरकारला आता जाग येते का हे बघावं लागणार आहे. किती लोकांचे बळी गेल्यानंतर सरकारला जाग येणार हाच खरा प्रश्न आहे. कोर्टानं ऑर्डर देऊन सुद्धा का या नियुक्त्या झाल्या नाहीत हा खरा प्रश्न. बघतो एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. ज्यांच्या परीक्षा झाल्या त्यांना मुलाखती होत नाहीत, ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांच्या नियुक्त्या होत नाहीत आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील हे सगळे मानसिक आणि आर्थिक कोंडीमध्ये सापडलेले आहेत. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत समरजित घाटगे आहेत. समरजितजी, एक शेवटचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही याबद्दल काय पाठपुरावा करणार? मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहात का? विद्यार्थ्यांशी पुन्हा बोलून त्यांचं थोडेसे त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करणार आहात? कारण या अगोदरही तुम्ही अनेक वेळेला असं केलेलं आहे. नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी माझ्या लेवलनी पत्र लिहिलेत आणि आता एक थोडंसं राज्य लेवल वाईज मी या मुलांशी संपर्क करणार. जमेल तसं हा दौरा करून या मुलांना एक थोडंसं संपर्क करून एक त्यांच्या खंबीरपणे राजकारण विरहित कोणतरी त्यांच्या पाठीशी आहे मी ते करायचा प्रयत्न करणार आहे. एक थोडंसं मुलांना आता आणखीन अन्य व्यवसायामध्ये कसं उतरावं की एक नवीन ऑप्शन्स पण आपण त्या मुलांना दिले पाहिजे. जसं माहिती आहे की माझी एक बँक आहे की राजे विक्रमसिंह घाडगे कोऑपरेटिव्ह बँक. राजेसाहेब शाहू महाराजांचे नातू म्हणजे माझ्या वडिलांच्या नावाने बँक आहे. त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटीलचे आम्ही आत्तापर्यंत 35 कोटीचे कर्ज दिले आहेत आउट ऑफ 220 crores. इतर समाजांना पण 75 कोटीचे मी कर्ज दिले आहेत. या निमित्ताने या युवकांना अजून एक ऑप्शन काय देऊ शकू की ज्याच्यामध्ये मुलं व्यवसायामध्ये उतरली पाहिजे. आणि या लढामध्ये मुलांना एकच मला सांगायचं आहे की कुठंही खचून जाऊ नका. वी हॅव नॉट लॉस्ट दिस वॉर. आपण असाल तर आपलं भविष्य आहे, आपण असाल तर हे पुढे युद्ध. त्यासाठी राज्यभर या लोकांना मी संपर्क साधणार आहे आणि एक सामान्य बहुजन समाजाचा घटक म्हणून मी खंबीरपणे त्यांना एक मानसिक आधार द्यायचं आणि त्यांच्या अडचणी सोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अगदी समरजितजी, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपण बघितलं शाहू जनक घराण्याचे वंशज आणि भाजपचे नेते समरजित घाटगे आपल्यासोबत होते. त्यांनी आता या सगळ्या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिले आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांशी बोलून त्यांना मानसिक आधार देण्याचं सुद्धा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. या सगळ्यामध्ये सरकारला कधी जाग येणार हाच खरा प्रश्न आहे.